नमस्कार मंडळी. नवरात्रीमध्ये उपवास केले जातात आणि उपवासाचा कोणताही पदार्थ म्हटलं ना त्यामध्ये सर्रास असा बटाटा तर वापरलाच जातो. परंतु आज आपण जराही बटाट्याचा वापर न करता उपवासाची खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ करणार आहोत. आज आपण जे उपवासाचे थालीपीठ पाहणार आहोत ना ते वातड आणि चिवड देखील अजिबात होत नाही. म्हणूनच सकाळी करून ठेवले ना तरी देखील दिवसभर छान मऊ लुसलुशीत असे राहतात. आणि म्हणूनच टिफिनला देखील हे उपवासाचे थालीपीठ नक्कीच घेऊन जाऊ शकतो. नमस्कार. आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला 1 कप साबुदाणा घेऊन मध्यम आचेवरती साबुदाण्याचा कलर न बदलता हलकासा फक्त भाजून घेऊयात. साबुदाणा भाजून घेतल्यामुळे तो बारीक असा छान वाटला जातो. वजनी प्रमाणामध्ये या ठिकाणी मी 1/2 किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा छान गरम झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर छान बारीक असा वाटता देखील येईल. 3 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे घालून छान बारीक वाटून घेऊयात. भाजून थंड घेतलेला साबुदाणा आणि ज्या कपाने साबुदाणा घेतला ना त्याच कपाने अर्धा कप भगर घालून आता हे दोन्ही जिन्नस आपण बारीक असे वाटून घेऊयात. तांदळाच्या पिठाप्रमाणे बारीक असे या ठिकाणी मी हे दोन्ही जिन्नस वाटून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराची रताळी कुकरला 3 शिट्ट्या काढून छान मऊसर शिजवून घेतली. त्यानंतर त्याची साल काढून अशा प्रकारे बारीक किसणीने आपण ही रताळी किसून घेऊयात. रताळी किसून घेतल्यामुळे अजिबात रताळ्यामध्ये गुठळ्या राहत नाही. आता या थालीपीठामध्ये आज आपण अजिबात बटाट्याचा वापर देखील करणार नाही, तरी देखील हे थालीपीठ चवीला 1 नंबर असे होतात आणि मला खात्री आहे एकदा केले ना तुम्ही परत परत कराल. दोन्ही रताळी छान किसून झाल्यानंतर 1 चमचा लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. सुरुवातीला आपण जी मिरचीची भरड करून घेतली ना ती देखील घालून घेऊयात. सुरुवातीला आपण साबुदाणा आणि भगरीचं जे पीठ करून घेतलेलं होतं ना ते रताळ्यामध्ये मावेल तेवढं घालून घेऊयात. साबुदाणा आणि जे भगरीचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे ना ते कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर आरामात 2 महिने टिकते. अजिबात ते खराब देखील होत नाही. अर्धा चमचा काळं मीठ. काळ्या मिठामुळे थालीपीठाला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर 1/2 चमचा रेग्युलर मीठ, अर्ध्या लिंबाचा रस. नेहमी जे उपवासाचे थालीपीठ करतो ना त्यापेक्षा हे थालीपीठ चवीला खूप भारी लागतात. आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. आता पीठ मळताना खूप ड्राय असं झालं ना तर काय करायचं, थोडंसं पाणी घालून नेहमी ज्याप्रमाणे थालीपीठाला पीठ मळून घेतो ना त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यावं. उकडून आपण जी रताळी घेतली ना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे ना त्यानुसार त्यामध्ये पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं मावेल तेवढं त्यामध्ये साबुदाणा आणि भगरीचं पीठ घालावं. मला पीठ मळण्यासाठी अजिबात पाण्याची गरज वाटली नाही, परंतु तुम्हाला गरज वाटली ना तर थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं तरीही चालेल. सुती कापड हलकंसं ओलसर करून त्यावरती पाण्याचा हपका मारून घेऊयात. पाण्याचा हपका मारल्यामुळे थालीपीठ तव्यामध्ये घातल्यानंतर अलगद असं त्यावरून कापड हे काढता येतं. चला तर आता आपण जास्त जाड आणि जास्त पातळ न थापता मध्यम जाडीचे छान थालीपीठ थापून घेऊयात. ह्या पिठापासून उपवासाचे कटलेट देखील करू शकतो. पिठाचे चपटे गोळे करून जे सुरुवातीला आपण साबुदाणा आणि भगरीचं पीठ केलेलं होतं ना त्यामध्ये घोळवून घेऊन शालो फ्राय करून घेतले ना तर उपवासाचे कटलेट तयार होतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी थालीपीठ थापवून घेतलेलं आहे. थालीपीठ झाल्यानंतर त्यावरती आपण असे होल पाडले ना तर छान खरपूस असं थालीपीठ भाजलं जातं. उपवासाला बटाटा नको असेल ना तर ही परफेक्ट अशी उपवासाची रेसिपी आहे. मध्यम आचेवरती तवा गरम करून त्यावरती थोडंसं तेल घालून घेऊयात. तेलाऐवजी या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल. अशा प्रकारे मी थालीपीठ हे तव्यावरती घालून घेतलेलं आहे. जे होल पडलेले आहेत ना त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात. त्यामुळे खरपूस असे थालीपीठ छान भाजले जातात.
आता हे थालीपीठ मोठ्या आचेवरती न भाजता मंद ते मध्यम आचेवरच भाजून घ्यावेत। 1 मिनिटासाठी त्यावरती आपण झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने छान खरपूस असं थालीपीठ भाजून घेऊयात। तर दुसऱ्या बाजूने देखील ह्या ठिकाणी पहा, छान खरपूस असं थालीपीठ भाजून झालेलं आहे। असं वाटणार देखील नाही हे उपवासाचे थालीपीठ आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना। तर अशाच प्रकारे आलटून पलटून मी या ठिकाणी दोन्ही बाजूने देखील छान थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। तर या नवरात्राच्या उपवासामध्ये तुम्ही देखील हे रताळ्याचं थालीपीठ नक्की करून पहा आणि कसं झालं ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आता हे उपवासाचे थालीपीठ तिखट दही, गोड दही किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता। मी तर ह्या ठिकाणी तिखट दह्याबरोबरच हे उपवासाचे थालीपीठ सर्व केलेले आहे। हे थालीपीठ पाहिल्या कळणार देखील नाही की हे उपवासाचे थालीपीठ आहे। दिसायला सेम टू सेम भाजणीच्या थालीपीठासारखेच दिसत आहे ना। अशा भरपूर साऱ्या उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहे, त्या देखील जरूर पहा। तर या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळलं असेल किती खुसखुशीत आणि खमंग असे थालीपीठ झालेलं आहे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।